आषाढी एकादशी हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे, जो महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. आणि यावेळी समाजरत्न श्री नानजीबाई खिमजीबाई ठक्कर ठाणावाला, हरिभक्त पारायण कुंडलिक महाराज, श्री तात्यासाहेब केदार, श्री गजाननराव घुगे, श्री बाळासाहेब हिंगे, श्री गजाननराव थोरात, श्री गजाननराव धुगे, श्री भास्कर महाराज, श्री दशरथ महाराज, श्रीमती सुवर्ण ठाकरे तसेच भाविक भक्त उपस्थित होते. यावेळी नानजीबाई ठक्कर म्हणाले की या दिवशी पंढरपूरच्या आषाढी वारीचा पालखी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी महाराष्ट्रातील वारकरी विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी पंढरपूरला येतात आणि या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रातील वारकरी विठ्ठलाची पूजा करण्यासाठी पायी पंढरपूरला येत असतात. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या आळंदी, देहू आणि पंढरपूरकडे निघतात. या पालख्या पंढरपूरला आल्यावर विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होते. महाराष्ट्राची परंपरागत आणि सांस्कृतिक ही ओळख आहे. महाराज जी एक युग में हंसने का है ही नहीं. लोगों को इतना टेंशन है महाराज जी कि कितना भी कमाएगा तो पूरा होता नहीं है. रुपये का 2 रुपया भाव बढ़ गया है, तो हंसने की इच्छा है तो भी हंस नहीं सकते. मगर आपने बहुत अच्छा टॉनिक दिया है, तो मैं भी मेरा मगज में रखूंगा और मैं घर में ले जाऊंगा ये बात और भी अभी हंसाने का काम करूंगा. आज खाली प्रजापिता ब्रह्मा कुमार ईश्वरी विद्यालय के अंदर हंसने का है, बाकी कहाँ हंसने का नहीं है. और हंसने से इतनी ताकत मिलती है, इतनी शक्ति मिलती है कि कोई हिसाब नहीं है. करोड़ रुपया से भी हंसना बहुत महत्व का होता है. हमारे आदरणीय वसंत भाई मुझके जी, रामचंद्र महाराज, साथ में हमारे व्यासपीठ में बैठे थे कथाकार जो अभंग और साथ साथ में हरिपाठ, हमारे सभी वाजिंद्र वाले और हमारी मातृदेव भाव, सबसे बड़ा भगवान ये है. इससे बड़ा भगवान भी नहीं है. माधुराम महाराज का भी जन्म इसने दिया है, मेरा भी जन्म इसने दिया है. इसके सबसे बड़ा भगवान मैं ये देखता हूँ. मैं सवेरे महापौर के घर में था तो महापौर बोलते हैं, महापौर के मिश्री ने बोला आप मंदिर में जाएंगे. मैं कभी नहीं जाता हूँ. मेरा 80,000 मंदिर है, मगर मैं कभी मंदिर में नहीं जाता हूँ. हाँ, बीच में आता हूँ तो जाता हूँ. मध्य असा पण कधी पण असा दिवशी आलो तर जरूर जातो. कारण तिथे रांग नसते आणि रांग असली तरी मला आतमध्ये पास असतं जायला, पण तरी जात नाही. कारण आमची मातृदेव 2-2, 3 तास लाईनामध्ये उभी असते आणि आतमध्ये कार्ड घेऊन एक माणूस घुसला, एक बोकडा घुसला तुम्हाला सांगतो. ते माऊलीला किती वाईट वाटते की आम्ही काय गुन्हा केला. 5-5, 6-6, 7-7 तास उभे राहते दर्शन काढी. आणि मी खात्री सांगतो, पांडुरंग तिकडे नाहीये. मंदिरात पांडुरंग बसला नाहीये. एवढे हजारो मंदिर आहे. भूमिपूजन केल्या 700 कोटीच्या मंदिर. आता आनंदीमा तुम्हाला माहिती आहे 31 कोटीच्या मंदिर. वसंत भाऊनी सांगितला इंद्राणीच्या काठेमध्ये आता गेल्या वर्षी इंद्राणीच्या पाणी आला आणि तो पाणी 50 कोटी तांदूळ घेऊन गेला. विचार करा, ते जगावर आपला मंदिर उभा आहे. कोणी गेला? ज्ञानेश्वर. म्हणून आपण ज्ञानेश्वरला आठवण करतो. पांडुरंगा ज्ञानेश्वर, पांडुरंगा पांडुरंगा ज्ञानेश्वर का करतो? हे नावामध्ये लई महत्व आहे. आणि तुम्ही तुमची 1 महिन्याची कमाई जे तुम्ही जिंदगीभर घरात बोलते त्याच्यामध्ये बसून 1 महिन्याची कमाई जास्त महत्वाची आहे. ते तुमच्या बरोबर कमाई येणार सांगते. मी खात्री सांगतो, मी पागल नाही आहे. माझ्या घर लंडन मध्ये आहे. तिकडे सगळे आसो पालो सारखं आहे. दिसत नाहीये, पण त्याच्यापासून एकदम जास्त मजा येते मला. म्हणून आमची माऊली पण फिरायला मिळाली. आता काय लोग सांगते नदी नहीं लंबा रखो, लंबा रखो. अरे भाई लंबा क्यों रखेगा? उसके वजह से तो मेरा जन्म हुआ है. तो हमारी माँ है, बहन है, बेटी है, पर पूछो ना. हमारे स्वामीनारायण सत्संग थे, स्वामीनारायण सत्संग आप सब जानते हैं. तुम्ही सर्व माहिती आहे तुम्हाला. प्रमुख स्वामी म्हणून आहे. एवढे मंदिर भारतातले विदेशमध्ये बनवले. त्यांना मी टोनी सांगितला, म्हणजे महाराज जी तुम्ही माझ्या ऑफिस मध्ये आले 50 वर्षापूर्वी, तो आप लोग महिला के सामने पर्दा क्यों रखते हैं? तुम्ही पर्दा का ठेवते? तो ना बाबा आमच्या शिक्षा पत्रेमध्ये लिहिलेलं आहे. त्याला कमी लिखा आहे
कधी लिहिलाय वर्षापासून ते जमाना पलटलाय. आता घुमट काढला तर एक्सीडेंट मध्ये बनून जाए महिला. अरे महिला ने तो आपको जन्म दिया है, इधर घुमट काय को बोलता है, इधर दरवाजा दीवार क्यों चाहिए. बोलता है आपकी बात मुझे पटती है, तुमची जे गोष्टी करते मला पटते. पण आमची शिक्षा पद्धति मिला, शिक्षा पद्धति कभी बनाई, गीता कभी बनाई कृष्ण के जन्म में. तो उसके लिए पर्दा की जरूरत नहीं है. माँ है हमारी, बहन है, बेटी है, देखो तुम लोग आप बदलो और आप पढ़ने का तो सृष्टि बदल जाएगी, दृष्टि बदल जाएगी. अगर हमको यही दिखता आप मतलब क्या लड़की अच्छी है, हमारी माँ अच्छी नहीं थी, हमारी बहन अच्छी नहीं थी. और उस दिन से अभी वो स्वामीनारायण वाले पर्दा निकाल दिया. पर्दा का पाहिजे, आपले डोळे म्हणजे कमळा आहे म्हणून पडदा पाहिजे, क्योंकि डोळे चांगले तर पडदा कसा आहे. आपली माँ आहे. एक दिन एक घर में एक दिवसात घरात नसेल मावली, कांदी पेटी मिळत नाही, चहा आहे, साखर आहे, दूध आहे, पाणी आहे, पण चहा बनवायची कशी हेच भेटत नाही. एवढी महत्वाची आहे बात. म्हणून आज पण आपली मावली भारतात दुखी आहे, सुखी नाही आहे. लोक काही सांगू द्या. म्हणून आपल्याकडे आता 1 लाख मुली आहे शिकणारी आणि 50-60 हजार मुले आहे. जोपर्यंत यांना सन्मान नाही करणार, सरकार करणार नाही, तोपर्यंत देश कधी सुखी होणार नाही, तुम्हाला मी खात्री सांगतो. म्हणून हे शिक्षण यायला पाहिजे. आज पण शिक्षण नाहीये. हे आमची महिला 5, 6, 7 शिकलेली आहे. आता युवान मुलीला विचार ग्रॅज्युएट, डबल ग्रॅज्युएट, MC, डॉक्टर, काय पण बोला, सगळे त्याच्याकडे शक्ती आहे, पण पाहिजे तेवढी नाही शक्ती. म्हणून आपला भारत दुखी आहे. पण भारताला सुखी करायचं असेल तर कोणी करू शकत नाही, मोदी पण करू शकत नाही. कारण ते सगळे लाव 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 करते. ते काय करणार सुखी, असे करते ते सुखी करू शकते. 50 वर्षामध्ये कोणी मला सांगू शकत नाही की तुम्हाला मी 50 लाख रुपये दिले आणि मी कोणाला परत पाठवत नाही. अख्खा भारताचे नाही, विदेशी लोक मिळते हो, म्हणजे आपको पैसा देना है तो आप लेके जाओ, मेरे को देना है, ऐसे करते हैं ना, उसको कभी नहीं मांगना पड़ेगा. ये हमारे वसंत ऐसा करता है, ऐसा नहीं करता है. और ऐसा करता है तो समाज के लिए करता है, खुद के लिए कभी नहीं करता है. त्याला कधी मागावं लागणार नाही. देव 24 तास बघत असतो. पांडुरंग तिकडे नाहीये, इथे कुठेतरी बसलाय. महिलाच्या रूपाने बसलेला असते, महाराजच्या रूपाने असते, महापौरच्या रूपाने असते, दुसरे महाराज आहेत आमचे वारकरी टाळकरी कोणाच्या रूपाने असते. आणि आपलं नाटक बघत असते 24 तास. आपण रात्र झोपतो, रात्र पण झोपत नाही. हे सर्व गोष्ट वसंती सांगितलं आहे, अर्थ पण सांगितला आणि त्याचा शब्दाचा काय होतो सांगितलं आहे. पण देवाच्या नावाशिवाय काही संधी जाणार नाही. माझ्याकडे काय मला पण माहित नाही. आणि एवढा देवळात दिलाय की ते मोजून शकत नाही आपण. कोणी 10 लाख दिला तर मोजायला पण लागतो, नाही तो सफल मारून देते. देव जेव्हा आपण असा केला तर मिळणार, आपण करतच नाही तर कसं आपले. म्हणजे ताईने सांगितलं आपल्याला दुःखाची गोष्ट मी तुम्हाला खरं सांगतो. करोडोपती अब्जोपती भारतात कमी नाहीये, पण एक बाथरूम सुद्धा आमच्या महिलांना देऊ शकत नाही. ते मागत नाहीये, पण आपली जबाबदारी आहे. आपले सर्व मिळून एक काम केला पाहिजे. आणि काम केला तर असं काही नाही. मी तुम्हाला सांगतो, मी एकटा माणूस आता भारतात देतो तरी कधी तोंडा पडत नाही. रोज 50 पण लोक येते, वचन पण पाठवते. कोणी पाठवा, मी तो सांगतो गिराक पाठवा, परत जाणार नाही. कारण माझ्या माल काय देत नाही मी, देवाच्या माले आणि यांच्या आशीर्वादमुळे माझ्याकडे मिळाले नाही. म्हणून मी सांगतो मातृदेवो भव, बाद में पितृदेवो. महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 9423 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 9423 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे
sgaukari.com. मेल आय डी आहे akl gaukari@gmail.com.